आपण जो व्हिडिओ पाहताय हा पालघर मधला आहे। या जागेवरून वाढवण बंदर काहीच दुरीवर असेल आणि एका बाजूला आहे वसई विरार, जे आता चौथं मुंबई व्हायला सुरू होत आहे। एका बाजूला वसई विरार सारखं शहर आहे आणि त्याच जिल्ह्यामध्ये एका बाजूला विक्रमगड आहे, जिथे शाळेमध्ये जाण्यासाठी मुलांना टायरच्या ट्यूबचा वापर करावा लागतोय। देशाची एक बाजू डिजिटल इंडियाकडे वळते तर दुसरी बाजूची वाटचाल वेगळीच चालू आहे असं पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला मात्र शिक्षण घेण्यासाठी पालघरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपला जीव डोक्यात टाकून शिक्षणासाठी शाळेपर्यंत पोहावं लागतंय। नदीवर पूल नसल्याने विक्रमगडच्या म्हसे गावातील विद्यार्थी पावसाळ्यात नदीतून वाहणाऱ्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून चक्क टायरमधील रबरच्या ट्यूबवर नदी पार करत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। म्हसे गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी पिंजाळ नदी पार करून वाकी येथील शाळेत शिक्षणासाठी जातात। उन्हाळ्यात या नदीत पाण्याचा प्रवाह कमी असल्याने हे विद्यार्थी सहजच नदी ओलांडू शकतात, परंतु पावसाळ्यात जेव्हा इथे पाणी भरतं तेव्हा ह्या विद्यार्थ्यांना चिमुकल्यांना टायरच्या ट्यूबवर बसून जे आहे ते प्रवास करावा लागतो। या ठिकाणी जात असताना यांच्या पालकांना देखील तितकीच तारेवरची कसरत करावी लागते। या मुलांना ट्यूबवर बसवून त्यांना व्यवस्थितरित्या दुसऱ्या बाजूला पोहोचवणं हा एक जीव घेणा प्रवास आहे। कधी प्रवाह वाढला तर याच्यामध्ये जीवही जाऊ शकतो, विद्यार्थ्यांचा देखील आणि पालकांचा देखील। आपण जर सर्ट व्हिडिओमध्ये पाहताय तर एका ट्यूबवर जवळपास 5 ते 6 लहान मुलं बसून जात आहेत, कारण या मुलांना कुठेतरी शिकायचंय, यांचं भविष्य घडवायचंय, उज्ज्वल भविष्य तयार करायचंय, चांगली नोकरी करायची आहे, परंतु यांच्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाहीये। शाळेकडे जायला पूल नाहीये आणि शाळेत जाणं देखील तितकंच गरजेचं आहे। मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिंजाळ नदीवर पुलाची मागणी असताना देखील प्रशासन सतत याकडे दुर्लक्ष करते। यावेळेस मुख्यमंत्री असू दे किंवा प्रधानमंत्री, प्रत्येकाला वाढवणचा विचार येतोय, परंतु पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी भागांमध्ये किती मोठ्या प्रमाणात प्रश्न ऐरणीवर आहेत हे कदाचित कोणाच्याच लक्षात येत नसेल। आपण पाहू शकता कशा प्रकारे जीवघेणा खेळ जो आहे तो इथे सुरू आहे, परंतु कोणत्याच प्रशासनाचं या गरिबांकडे, या विद्यार्थ्यांकडे लक्ष जात नाहीये। अजय, तू कितवीला आहेस? 5वीला। आणि मग तू रोज शाळेत कसा येतो मग इकडे येताना? टोपेवर। किती वाजता तुम्ही निघता गावातून? 9। आणि शाळा कितीला भरते इथं? 10ला। आणि मग संध्याकाळी किती वाजता जातो तुम्ही? मग 5 वाजता। म्हणजे जास्ती पाऊस असेल तर मग त्यावेळेला मग घरी थांबता का? हां। म्हणजे नदीला पूर आला तर मग घरी थांबतो। मग तुम्हाला शाळेत जाण्यासाठी काय मागणी आहे तुझी सरकारला? पूल बांधून पाहिजे तुम्हाला? हां। म्हणजे पूल बांधला तर तुम्हाला मग रोज शाळेत येता येईल ना? हां। मग नदीला जर पूर आला तर किती दिवस शाळा पडतो तुमची? 1 आठवडा। आणि पहिली ते 5वीपर्यंत किती मुलं आहेत तुमच्याकडं गावात येणार सगळी? आहे का 10-15 पूर आहेत? हो। दादा, मला सांगा, तुम्ही रोज इथून मुलांना आणता नेता, किती गावातली मुलं इथे शाळेत येतात? म्हणजे 8-10 असतील। 8-9 मुलं आहेत का? किती पहिली ते 5वीपर्यंत? रोज ह्या मुलांना तुम्ही टायर ट्यूबवर घेऊन येता इथं? याच्यावरच। आणि मग जास्ती पाऊस पडत असेल मग त्यावेळेला? त्याच्यानंतर मग त्यांना मग इकडे घरीच राहायला लागते। मग किती दिवस घरी राहतात ती पोरं? कधी कधी 1 आठवडा होतो, कधी कधी। म्हणजे नदीला पाणी कमी झालं? ही नदी कुठली? नदी आपली पिंजाळ नदी। पिंजाळ नदी। पण तुम्हाला गावात म्हणजे मार्केटला जायचं असेल तर मग कसं जाता तुम्ही इकडं? मग याच्यावर टोपीवरच। तिथून मग तुमचा रोजचा बाजार असतो? हां। रिशनी आणा असेल तर मग याच्या टोपीवरच आणतो। जर जास्ती नदी असली तर मग आणायला मिळत नसतं, जरा नदी कमी असली नंतर मग आणायला मिळतं सर। मग तुम्हाला इथं पुलाची मागणी तुम्ही कधी केली नाही का बा आम्हाला इथं पूल बांधून द्या असं काही? मागणी मागं केली ती पण झालं नाही पूल का? हां। काय तुमची मागणी आहे सरकारला? काय तुम्हाला पूल बांधून द्यावा असं तुमची मागणी आहे का? मागणी तर काय पोरांसाठी पाहिजे तसं होता पूल, इथं झाला असता पोरांना पण बरं झालं असतं। शाळेत त्याला बरं झालं असतं, म्हणजे त्यांची जी शाळा बुडते ती बुडली नसते। म्हसे आणि वाकी या दोन्ही गावांना जोडणारा पिंजाळ नदीवरील पूल मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आला होता, मात्र आम्ही सरकारसोबत न गेल्याने हा मंजूर पूल अकसापोटी रद्द करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाचे माजी आमदार सुनील भुसारा यांनी केलाय। अशाच पद्धतीने विक्रमगड विधानसभेतील जवळपास
50 कोटींची विकास कामे केवळ मी अजित पवार यांच्यासोबत गेलो नाही या भावनेतून सरकारने जाणीवपूर्वक रद्द केल्याचा आरोप देखील भुसारा यांनी यावेळेस केलाय। मात्र आता तरी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून सरकारने येथील पूल मंजूर करावा अशी मागणी भुसारा यांच्याकडून केली जात आहे। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील मसे गावातून पाण्याच्या नदीपात्रातून टायरच्या ट्यूबवर विद्यार्थ्यांचा जो काही व्हिडिओ आला आहे त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये मी आमदार असताना 2 वेळेला त्या ठिकाणी 2 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केली होती, परंतु सरकार बदलल्यानंतर ते सर्व कामं रद्द करण्यात आली। 2 कोटीमध्ये तो पूल होणार नाही आणि म्हणून त्याला वाढीव निधीसाठी सुद्धा मागणी तत्कालीन सरकारकडे मी केली होती, परंतु सरकारने त्या ठिकाणी पक्षपातीपणा करून तो पूल होऊ दिला नाही, त्याला निधी उपलब्ध करून दिला नाही आणि जो निधी होता तो सुद्धा रद्द केला। 250 कोटीची कामं जवळपास त्या काळात रद्द झाली, आम्ही त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षासोबत न गेल्यामुळे। आणि म्हणून ज्या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब मुलांच्या जीवनाचा प्रश्न होता तिथे सुद्धा तत्कालीन सरकारने त्या ठिकाणी दयामाया दाखवली नाही आणि हा आमदार आपल्या पक्षाचा नाही, हा आपल्या विरोधामध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी निधी रद्द केला आणि म्हणून तो पूल त्या ठिकाणी होऊ शकला नाही। त्या काळात सुद्धा एक घटना घडली होती, एक मुलगा वाहून त्याचा मृत्यू झाला होता। मी तिथे जाऊन त्यांची सांत्वना करून तेव्हाही सरकारला ही मागणी केली होती की बाबा लोकांचे मुलांचे जीव जात आहेत शाळकरी विद्यार्थ्यांचे, यासाठी निधी द्या, परंतु तो त्यांनी निधी दिला नाही आणि म्हणून ही घटना घडली। आजही तोच त्या ठिकाणी प्रकार सुरू असून शासनाला या निमित्ताने विनंती करतो की आता तरी तुम्ही डोळे तुमचे उघडतील का आणि आपण तात्काळ त्या ठिकाणी तो पूल करण्यासाठी निधी द्यावा असं आवाहन या निमित्ताने शासनाला करतो।